नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आजचा दिवस खऱ्या अर्थाने दुर्मिळ दिवस होता. कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर होताच, पण त्याचबरोबर दत्त जयंती, अन्नपूर्णा जयंती तसेच पौर्णिमा सुद्धा होती. त्यामुळे असा योग जुळून येणं पुन्हा कदाचित शक्य नाही. त्यामुळे आजच्या या शुभदिनी मला तुम्हाला खरंच खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तर आपल्या स्वयंपाकघरात शिजत असलेलं जे अन्न आहे ना, ते कधीच चांगलं किंवा वाईट नसतं. ते इधर चांगलं किंवा खूप चांगलं असतं. आता असं मी का म्हणतोय, कारण आपल्यापैकीच काही लोकांना ताटात वाढलेल्या अन्नपदार्थांना नावं ठेवायची खूप घाण सवय असते. खरं सांगू का, खरं तर आपल्या ताटात वाढलेले जे अन्नपदार्थ आहेत ना, त्याचा प्रवास खूप मेहनती असतो. अगदी बाजारातून तो तुमच्या स्वयंपाकघरात आणि स्वयंपाकघरातून शिजून तुमच्या ताटापर्यंत येताना त्यासाठी कुणीतरी खूप प्रेमाने, अतिशय कष्टाने मेहनत केलेली असते. त्यामुळे त्या अन्नपदार्थांना कधीच नावं ठेवू नका. मला मान्य आहे की कधी मीठ जास्त असू शकतं किंवा तिखट कमी असू शकतं, पण ते सांगण्याची सुद्धा एक प्रेमळ पद्धत असू शकते की. त्यासाठी प्रत्येक वेळेस समोरच्याचा अपमानच कशाला करायला हवा. आणि नाहीच जमलं जर समोरच्याच्या मेहनतीचं कौतुक करायला, तर निदान तुम्ही ते अन्न मिळवण्यासाठी जी मेहनत करताय ना, त्याचं तरी थोडं भान ठेवा. आणि अन्नपदार्थांना कधीच नावं ठेवू नका. याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय बाय.